नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। एक खूप सुंदर जोडी माझ्यासोबत आहे आणि त्या सुंदर जोडीचा एक सुंदर सिनेमा येतोय आपल्यासोबत। गुड वाइब्स ओनली नावाचा खूप सुंदर चित्रपट आहे। त्या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटामधले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत। एक आरजे आहे ज्याला तुम्ही सगळे ओळखता आणि अजून एक गायिका सुद्धा आहे तिला सुद्धा तुम्ही सगळे ओळखता। लगोलग आपण गप्पांना सुरुवात करूया। येस, सगळ्यात आधी मला सांगा की पाणी गरम लागलं का तुला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का हा प्रश्न प्रत्येकाला विचारण्यात येतो। आपले मित्रमंडळी आपण प्रत्येकाला विचारतो, तुला विचारतो मी, लागलं का गरम पाणी? प्लीज फिल्म बघा। हा प्रश्न मी का विचारला ह्याचं उत्तर तुम्हाला ट्रेलरमध्ये कळेलच, पण फिल्म बघा असं बोलले। तुला विचारतो प्रश्न मी, एक खूप गोड गळ्याची गायिका आहे, जेव्हा आपल्यासोबत काम करते तेव्हा आपल्याला अशी अपेक्षा असते की यार मला माझ्यासाठी एखादं गाणं वगैरे डेडिकेट केलं तर मजा येते। झालं का कधी असं? अरे खडूस आहे रे ती, सांगतोय ना तुला, आरती जाम खडूस आहे या फिल्म मध्ये पण आणि तशी पण माझ्या फक्त माझ्यासाठी। अच्छा, बाकी तशी सगळ्यासाठी स्वीट आहे। काही नाही, बट ही डेडिकेटेड अ ब्युटिफुल सॉन्ग, त्याने खूप सुंदर गाणं म्हटलंय। हा आरोप तुला आहे का मान्य की बाबा? हो अगदीच, कारण की मी पण ताशेरे झाडाला रेडी आहे। हा चला, म्हणजे आम्हाला हळूहळू पुढे कळणार आहे। तर तुला विचारतो, तारा, एका आरजेसोबत जेव्हा आपण काम करतो तेव्हा आरजेचं एक पर्सनॅलिटी असतं, त्यांचा एक हजरजबाबीपणा असतो। जेव्हा ते ऑडियन्स सोबत बोलतात, जेव्हा ते माईकवर असतात किंवा त्यांचे इंटरव्ह्यू असतात, तेव्हा ते दरवेळेला काय ना काहीतरी गिमिक आपल्यासोबत होतच राहतं। जेव्हा एका आरजेसोबत तू काम करायला सुरुवात केलीस, काय अशा गमती जमती तुला झाल्या का, की बाबा असं झालं का की एखादं तू बोललेस आणि लगेच पंचलाईन पडली माझ्यावर आणि माझा पोपट झाला, असं कधी झालंय का? हो, कसं होतं, जेव्हा सायकोथेरपिस्ट या मोडमध्ये मी जेव्हा त्या फिल्ममध्ये जाते तेव्हा माझं जे प्रोफेशन आहे तेच बोलण्याचं आहे, बरोबर, आणि लोकांना गप्प करण्याचं आहे मुळात। आणि त्याच्यामध्ये हा माझ्यावरती आगाऊपणा दाखवत होता, तेव्हा इट वॉज क्वाईट ह्युमिलिएटिंग। म्हणजे असं वाटत होतं की अरे, बोलणं हा माझा अधिकार आहे आणि तो माझा फोटे आहे, आणि त्याच्यामध्ये ह्याची काय एक्स्ट्रा बडबड ऐकून घ्यायची, असं बिन पैशाचं का बोलतोय असा प्रश्न पडायचा। बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, त्याच्यामुळे ते एकंदरीत वातावरण इतकं हलकं फुलकं राहिलं। म्हणजे सिनेमात काम करतोय आपण, किंवा आपल्याला टाइम बाउंड फ्रेममध्ये ह्या गोष्टी संपवायच्यात, आपल्याला छान दिसायचंय, आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायचंय, वाक्य लक्षात ठेवायचे, या सगळ्या स्ट्रेसमधून एक फार असं आराम मिळत होता वेन ही वॉज इन टू हिज कॅरेक्टर, आणि नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा। तो त्यामुळे आम्ही फिल्ममध्ये काम करत असताना आणि ऑफ कॅमेरा सेमच होतो। आणि नितीन, खरं सांगू तुला, म्हणजे ही एनर्जी ना कामी आली। बरोबर, कारण मी बोलतोय रे, मी असंच नेहमी बोलत असतो, फक्त माईक ऑन असेल किंवा ऑफ असेल, म्हणजे ते झालेलं आहे आयुष्यात माझ्या। पण हीच एनर्जी कामी आली। तू फिल्म पण बघितली असेल तर माझी एनर्जी एकदम हाय आहे, इट्स एव्हरी टाइम हाय, आणि हिची एनर्जी जरा मेलो आहे, ठीक आहे, पण हिने मला ती एनर्जी मॅच करून दिली आणि आय हॅड टू कम मेलो ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम, जे तिच्या कॅरेक्टरमुळे झालं, आणि ती नॅचरल मध्ये पण तशीच आहे। म्हणून ही जेव्हा येते ना तर माझीच मी एनर्जी येतो, अँड देन आय लाईक नाही शांत, म्हणजे तो असतो, रेडी असतो की मला बोलायचं, पण जेव्हा बघतो तेव्हा की अरे ठीक आहे चला आपण करते। बरं, तुमच्या दोघांना मला प्रश्न विचारायचा की तुमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून एक ऍक्टर म्हणून सुद्धा आणि नॉर्मल व्यक्ती म्हणून सुद्धा गुड वाइब्स ओनली काय आहे? सुरुवात सो गुड वाईब बघ, आज नितीन मी तुला पहिल्यांदा भेटलो, ठीक आहे, तुझा जो लुक आहे, तुझा जो एक तर केस, मला सांग तू काय करतोस ट्रीटमेंट, आमच्या इथे केस जायला लागलेत, बट सी दिस इज द थिंग, आज तुला मी पहिल्यांदा भेटलो, बरोबर, म्हणजे कुठलीही व्यक्ती ना कोणाच्याही आयुष्याची पटकन प्रेमात नाही पडत, सर्वात पहिलं त्या व्यक्तीच्या वाईबच्या पण अट्रॅक्ट होतो, बरोबर, आणि ही फिल्म पण तशीच आहे। म्हणजे हे दोन सोलो ट्रॅव्हलर्स आहेत जे येऊन तिथे भेटतात। आपण कोणालाही पहिल्यांदा भेटतो तर आपण पटकन त्या माणसाच्या किंवा त्या बाईच्या एकदम कुठे ना कुठेतरी अट्रॅक्ट होतो त्या एनर्जीशी। सो दॅट्स गुड वाइब्स ओनली, आणि गुड वाइब्स ओनली फॉर मी इज द एनर्जी, द बॉन्ड दॅट आय क्रिएट विथ यू और विथ हर और विथ एनीवन, दॅट्स द बॉन्ड असं मला वाटतं। आणि गुड वाइब्स ही एक स्टेट आहे, बरोबर, की समजा तू आयुष्यात जरा स्ट्रेस्ड असते तर तुला कुठे ना कुठेतरी एक चांगली वाईब पाहिजे। टॉक्सिसिटी आयुष्यात बरं सगळीकडे, तू कुठेतरी चहा प्यायला निघून जातोस किंवा बाईक राईडला जातोस किंवा मित्रांबरोबर जातोस, बिकॉज यू फाइंड दॅट हॅपीनेस, कुठे ना कुठे तुला ती एक असं मस्त छान वाईब हवीशी असते, दॅट्स गुड वाइब्स ओनली। आणि श्रवण आणि तारा सुद्धा त्यांच्या नॉर्मल लाईफपासून निघून त्यांना कुठेतरी छान वाईब हवी असते,
म्हणून आम्ही तिथे पोहोचतो आणि मग नंतर तिथे जे होतं ते तुझ्या सिनेमात दृष्टिकोनातून काय आहे गुड वाईब? आय थिंक त्याने सगळंच कव्हर केलेलं आहे. सो सेम पेज. हे तू शाळेत पण हेच करायचीस ना. प्लीज रेफर टू व्हॉट ही इज सेइंग. जसं मम. बरं, ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं की तुम्ही दोघं सुद्धा सोलो ट्रॅव्हलर आहात, तुम्ही सर्फिंग वगैरे करताय. तर सर्फिंगचा किस्सा वगैरे आम्हाला ऐकायला खरंच आवडेल, कारण का माझ्या माहितीनुसार तू तर आधीपासून सर्फिंग करायचाच वाटतं. पण जेव्हा आपण प्रोफेशनली करायला जातो किंवा शूटसाठी पण करायला जातो तेव्हा खूप सारे किस्से घडतातच. त्या टायमाचा एखादा किस्सा? मी सांगेन की मला तेव्हा स्विमिंग येत नव्हतं आणि फिल्म मध्ये असं दाखवलंय की मला माहिती आणि ह्याला येत नसतं. अच्छा. आणि त्यामुळे ह्याला न येण्याची ऍक्टिंग करायची होती आणि मला अगदी व्यवस्थित येत आहे अशी ऍक्टिंग करायची होती आणि कमीत कमी पॅनिक व्हायचं. तर आमच्या स्क्रिप्ट सगळ्या वाळत होत्या आणि डायलॉग्स लक्षात ठेवा, स्वतःचे प्राण वाचवा आणि त्याच्यात ह्याचं इरिटेशन सहन करा आणि ऍक्टिंग करा. व्हॉट इरिटेशन? म्हणजे आपल्याला कळतंय का की या दोघांचं ना इरिटेशन फक्त फिल्म मध्ये नाहीये की पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आहे असं, पण इट हॅपन्स. आम्हाला ऍक्टिंग करायची गरज नाही, नॅचरली निघाली. इट्स कॉल्ड गुड वाईब. तर त्या चॅलेंज मधून हे सगळं आम्हाला इमोट करायचं होतं आणि ती खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि वी डिड इट फॅब्युलस. एक्झॅक्टली. आणि थँक्स टू जुगल, म्हणजे जे स्वतः कॅमेरा घेऊन पाण्यात उतरले होते. सिन्स मी सर्फिंग केलंय 4 वर्ष आणि सर्फिंग ना हे शोरवर होतं युजली, जिथे वेव्स क्रॅश होतात. तर मे बी समुद्राच्या शोरपासून मे बी एक 200 मीटर्सच्या आतमध्ये डिस्टन्सवर असतात. एका वेळी आमचं असं झालेलं की जरा वेव्स आत क्रॅश होत होते, म्हणून आम्ही जरा आत गेलेलो पाण्याच्या आणि तिकडे सर्फ बोर्ड इट बिहेव्स लाईक युअर लाईफ बोट. ओके, त्याच्यावर जर तू असशील तर तू बुडणार नाहीस. जर तू पोहणारा नसशील तरी त्याच्यावर राहिला तरी तू टिकून राहू शकतोस. पण जुगल जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडे सर्फबोर्ड नव्हता. ते विदाऊट सर्फबोर्ड आमच्यासोबत कॅमेरा घेऊन आलेत आणि आम्हाला तिथे सगळे डायलॉग्स आता हा सीन घेऊया, अच्छा हे करूया आता, असं करणं हे जाम डिफिकल्ट होतं. वरून परत हिला सहन करणं. सुरुवात अशीच होते की म्हणजे कोणच एकमेकांना खाली पडून देत नाहीये, एकावर टप्पे येतातच आहे. तू आता जुगलचा विषय काढला, मी पुढचा प्रश्न सुद्धा मला त्याच्या संदर्भातच आहे. जेव्हा एखादा दिग्दर्शक एखादी स्क्रिप्ट आपल्याकडे येते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं की बाबा हा अशी स्क्रिप्ट आहे तर याचं असं असणार आहे. पण दिग्दर्शकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्णपणे वेगळा असतो. काय सांगाल जुगल सोबत काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स? यार सी, दॅट्स व्हॉट आवर जर्नी वॉज इझी बिकॉज ऑफ हिम. कारण त्यांनी आमच्यासाठीच म्हणजे बोललं की तुम्ही जे करताय ना नॉर्मल आयुष्यात तेच करा, आणि तेच आम्ही केलंय. म्हणजे तेवढी लिबर्टी जुगलनी आम्हाला दिली. कुठे इमोशन्स कमी पडत आहेत, जर सिन्स माझी एनर्जी नेहमी आहे तर जे मेलो सीन्स आहेत तिथे तो स्वतः सांगायचा रुक जा. म्हणजे त्याचा म्हणजे माझा लगाम त्याच्या हातात होता. ही तर नॅचरलच होती. शी इज अ फॅब्युलस ऍक्ट्रेस. म्हणजे ती परफेक्ट इमोशन सगळे पकडत होती. पण जुगलमुळे ही फिल्मची जी जर्नी आहे, जी प्रोसेस आहे, ती माझ्यासाठी फार इझी होती. आय गेस आरतीसाठी पण फार इझी झाली असेल. आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे ती आम्ही एन्जॉय केली. बेसिकली वी एन्जॉयड द मूवी. यार आम्ही तिथे फक्त 4 दिवस धमाल केली. शूट नव्हतं यार, शूट नव्हतं, फक्त आपलं वेकेशन होतं. तू काय सांगशील जुगल? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय झाली माहितीये, जेव्हा तुम्ही लेखकाने लिहिलेले डायलॉग्स म्हणता तेव्हा ती तुमची स्वतःची भाषा नसते. एक्झॅक्टली. ती लेखकाची भाषा तुम्ही वापरत असता. तर ह्याने आम्हाला एक म्हणजे जुगलने आम्हाला एक सीन समजावून देऊन तुम्ही तुमच्या भाषेत कसं बोलाल तसं बोला, फक्त तो अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा तू तुझ्याच भाषेत बोलत होतास की नाही मी असं म्हणेन, मी म्हटलं नाही मी थोडं पुस्तकी भाषेत बोलतो, त्यामुळे मी पुस्तकी भाषेत बोलेन. त्यामुळे आम्ही आमचेच डायलॉग्स आमच्या पद्धतीने म्हटल्यामुळे ते इतकं सहज आणि नॅचरल दिसत होतं ना. तुला काय वाटतं ही एकदम शाळेत एकदम 80% वगैरे मिळालं असतील? ते असतात ना की क्लास मॉनिटर की बघ पहिल्या लाईन मध्ये बसणाऱ्या मुली असतात ना, आपण बघा आपण काय शेवट आपलं नाव जाऊन बोर्डवर लिहिणारी वाटते. आणि त्यातल्या त्यात तेच दोघं किंवा तोच नाही तोच मुलगा, बाकी कोण नाही असत. असं झालं का? श्रवण बद्दल अशा काही कंप्लेंट वगैरे केल्यास का श्रवणच्या मागून? काय रे खूप त्रास देतो यार, जाम कंटाळा रे याचा, असं कधी झालं का शूटच्या दरम्यान? माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एव्हरीथिंग वॉज कवर्ड इन माय डायलॉग्स. त्यामुळे जे काही उरलं सुरलं फ्रस्ट्रेशन म्हणजे 2 शिव्या पण दिलेस, फ्रस्ट्रेशन नाही शिव्याही दिलेस तू मला. हे बघ आयुष्यात मी शिव्या देत नाही, पण ते असं
सहज निघून गेले त्याच्यामध्ये. हिचं होतं की मी शिवी कशी देऊ कशी देऊ? तिचं तसं हा. आहे. एक्स्ट्रा पैसे घेतलेस ना तू डिरेक्टरकडनं शिवी देण्याचे. आय नो दॅट. नाही पण जर जेव्हा हा इंटरव्ह्यू आउट होईल तेव्हा तुम्हाला खरंच कळेल की दोघं सुटलेत अक्षरशः. शूट आत्ताच इंटरव्ह्यूमध्ये एवढी त्यांची मजा आहे, तर शूटच्या दरम्यान काय असेल मजा. Yes. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की जसं तू बोललास की गुड वाईफ म्हणजे एखादा व्यक्ती वगैरे भेटला तर त्यासोबत तेवढं कनेक्शन मॅच झालं पाहिजे, काय झालं पाहिजे. कधी कधी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक असा निगेटिव्ह पॉईंट येतो की नाही यार बस झालं. बरोबर. तर त्या पॉईंटला तुम्ही ब्रेकडाऊन कसं करता. सी नेगेटिव्हिटी आपल्या आयुष्यात आहे. बरोबर. आपण बेसिकली हॅपीनेसच्या शोधात असतो. प्रत्येक तुझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, माझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तिचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ते चालूच आहे रे. पण कुठे ना कुठे जेव्हा असा पॉईंट येतो ना आयुष्यात, बरेच आले तरी लाईक करिअर रिलेटेड आले आहेत किंवा पर्सनल लाईफच्या रिलेटेड पण आलेले आहेत, पण आपण तो ना एक एस्केप शोधतो की या प्रॉब्लेमपासून मी आता कुठे जाऊ. बरोबर. काही जण तो टॅकलही करतात, पण कधी कधी टॅकल करून पण कधी कधी त्याचं सोल्युशन निघत नाही, आपल्याला त्रास होतो. मग कुठे ना कुठे आपल्याला तो एस्केप पाहिजेच पाहिजे. तर माझ्यासाठी जेव्हा मला असा जो लो मोमेंट येतो तर मी माझी बुलेट काढतो आणि आय जस्ट गो फॉर राईड. म्हणजे मी फक्त चहा पिण्यासाठी 200 किलोमीटर जाऊन परत आलो. क्या बात आहे. हा, मी हे केलंय. मी असं एकदा झालेलं की मी इतकं फ्रस्ट्रेटेड होतो, काही कामा रिलेटेडच होतो, की मी जस्ट बुलेट काढली, मम्मीला सांगितलं मम्मी जस्ट खाली जाऊन येतोय. मम्मीला आणि मम्मी मला फोन करून बोलते पण की एक काम कर, बुलेट सुरू करायच्या अगोदर एक काम कर, येताना ना दूध घेऊन ये. हा आणतो ना. तिला वाटलं की मी खाली आहे, खालीच कुठेतरी. बट ट्रस्ट मी ब्रो, मी बाईक काढली, मी जस्ट गेलो अहमदाबादच्या रोडवर गेलो. आणि जेव्हा तिकडचे जे माइलस्टोन्स असतात ना जिथे आपण बघतो की किलोमीटर किती, जेव्हा ते गुजराती लँग्वेजमध्ये चेंज व्हायला लागले तेव्हा मला कळलं ना आता थांबायला पाहिजे. तर मी ऑलमोस्ट सुरत क्रॉस केलेलं आणि मग परत रात्री घरी आलो. मग दूध घेऊन गेलास रात्री की म्हैसच घेऊन जाऊशी वाटली. तिकडे तबेला होता आणि तिथे जेन्युइनली मी तिकडे लस्सी प्यायला थांबलेलो. तर तिथे चहा आणि लस्सी मस्त मिळाली. मला आता म्हैस घेऊन जाऊ का मम्मीसाठी घरी. आता तू काय करशील तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा करिअरला घेऊन किंवा पर्सनल लाईफला घेऊन असे कधी ना कधीतरी पॉईंट्स आलेच असतील, तर त्या गोष्टीला तू कसं टॅकल करते. करिअर आणि पर्सनल लाईफ या दोन्ही गोष्टींवरती जेव्हा ते ब्रेकडाऊन व्हायची वेळ येते तेव्हा बिईंग अ वुमन आय कॅनॉट गिव्ह अप. म्हणजे तुम्ही कुठल्याही पातळीवरती तुम्हाला तुमच्या कामांमध्ये चोख राहावंच लागतं. आणि जेव्हा आपण कलाकार असतो तेव्हा कलाकाराचे फ्रस्ट्रेशन्स खूप वेगळे वेगळे असतात. आज मी फोटोग्राफी करते, मी गायिका आहे, तेव्हा अरे शी इज अ सुपर्ब सिंगर यार. म्हणजे तुला तिला ऐकायला पाहिजे. नाही ऐकूयाच आपण, हे झाल्यावर ऐकायचंच आहे आपल्याला. तिची स्टाईल जॅझ राईट. ओ जॅझ म्हणजे खरंच एक गोष्ट मला तिची आवडली फक्त जॅझ, बाकी ती खडूस आहे. तर जेव्हा अशा प्रकारचे फ्रस्ट्रेशन्स येतात तेव्हा मी ब्रेकडाऊन किंवा ते आपण म्हणतो ना बर्न आउट त्या सिच्युएशन पर्यंत स्वतःला पोहोचू देत नाही. माझ्यासाठी सर्वात अमेझिंग टाइम म्हणजे गाडी काढायची आणि ती पार्किंग मध्ये असली तरी चालते. गाडी फक्त अशी पार्किंग मधून अशी थोडीशी बाहेर काढायची, कॅरिओके गाणी लावायची, कॅरिओके ट्रॅक सुरू झाला की मोठ्याने गाणी म्हणायची. हे मी पण करतो. आणि तुला माहितीये माझा डिफरन्स कसा असेल, मी गाडीत बसलेलो असेल, बाहेरच्यांना मी फक्त असं असं करताना दिसीन, असं असं मी कदाचित आतमध्ये भीमसेन जोशींचे पण गाणी मी हे करतो. लोकांना वाटत असेल हा कुठेतरी रॉक वगैरे, पण नाही, ही माझी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. खरंच खूप खूप भारी वाटतं दोघांसोबत गप्पा मारताना. आणि गप्पाच्या ओघामध्ये आमचा आरजे बोलले सुद्धा की नितीन तुला हिला ऐक रे, हिचं गाणं ऐक. तर आमच्या दोघांची एक अशी इच्छा आहे, तर एक छोटंसं गाणं या गुड वाईफ ओनलीसाठी सुद्धा किंवा तुझ्या कोस्टरसाठी. अरे बापरे, आय डिडंट थिंक. ओके, एनी जॅझ प्लीज. जॅझ. येस. Stars shining bright above you, night breezes seem to whisper I love you, birds singing in the sycamore trees, dream a little dream of me, say nighty night and kiss me, just hold me tight and tell me you'll miss me, while I'm alone and blue as can be, dream a little dream of me. जर तो थांबूनच आम्ही दोन नाचलो असतो. त्याच वाईब मध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे. तर जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारतो, काय प्रेक्षकांना ऍड्रेस कराल की या
गुड वाईब्स ओनलीमध्ये त्यांना काय बघायला मिळेल आणि त्यांना कसा एक्सपिरियन्स असेल? तू बोल ना, म्हणजे मी सेम पिंच करायला नाही, आज तू बोल. आता तू बोल, हा, म्हणजे आता तो तू तुला बोल. सेम पिंच करेल असा. मी असं हात ठेवतो. अं, बोल. असं ते लाजतात बिजतात ना ते. हो. बोला बोला. मला वाटतं की मूवी इतका हलका फुलका आहे आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि प्रत्येक वयोगटातली व्यक्ती ह्याच्यातनं काहीतरी टेकअवे घेऊन जाते. पॅन्डेमिक नंतर आपण स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने ओळखायला लागलोय, अड्रेस करायला लागलोय आणि अशी मानसिक तयारी झालेली की कुछ भी हो सकता है. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये तुम्ही काही सुखाचे क्षण जेव्हा शोधायला जाता तेव्हा ते दुसऱ्याला कॉपी करणं नसतं. बरोबर. ते तुमचे स्वतःचे क्षण असतात आणि ते तुमचे हॅपीनेस मोमेंट्स तुम्ही तुमच्यासाठी वेचले पाहिजे, माती न करता. स्वतःचं स्वतः काहीतरी छान गुड वाईब जी आपल्याला स्वतःला आवडते ती स्वतः शोधून काढायला हवी आणि हा मेसेज मेनली या सिनेमातून दिलेला आहे. क्या बात आहे. एक्झॅक्टली. यार मी तर हेच म्हणेन जे ही बोलली. एक सांगू, ही सांगेल. मग सांगू का रे तू? हात का वरती करतो? बट ट्रस्ट मी, गुड वाईब्स ओनली हा सिनेमा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघावा ही माझी इच्छा आहे. कारण कुठे ना कुठे प्रत्येकाच्या आतमध्ये एक तारा आणि एक श्रवणपण आहे. म्हणजे जरा 2 शेड्स टू इट, राईट. म्हणजे कधी कधी तुम्हीही स्ट्रेस्ड फील होत असाल, जशी तारा जरा स्ट्रेस्ड आहे या सिनेमामध्ये, नंतर ती रिलीज झाली. आणि कधी कधी आपण पण फार एनर्जेटिक असतो आणि कुठे कुठे आपल्याला पण ते मेलो होणं गरजेचं असतं. बरोबर. तसेच हे 2 पर्सनॅलिटी प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. तर मला असं वाटतं हा सिनेमा बघा. तसेही लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, कुठे ना कुठे गुड वाईबची गरज आहे. तर गुड वाईब्स ओनली तुमच्यासाठी फक्त. नक्कीच खूप भारी वाटतं दोघांसोबत गप्पा मारताना. पुढे सुद्धा आपण भेटत राहू. येस येस. तोपर्यंत प्रेक्षकांना नक्की प्लॅनेट मराठीवर गुड वाईब्स ओनली बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया या दोघांना नक्की कळवा. आणि एक मिनटं, मला त्या अगोदर तू कट केलंस, चालू आहे ना. नितीन थँक्यू, कारण तुझी ही छान वाईब तू आमच्यासाठी आम्हापर्यंत पोहोचवलीस. आणि तू जसं इंटरव्ह्यूज घेतले, सी बी बिंग अ रेडिओ जॉकी, मला माहिती आहे की कोण जेव्हा आपल्याबद्दल बोलतं की कसा इंटरव्ह्यू केला ते ऐकायला फार इच्छा असते. ते आज मला कळते की जेव्हा समोरच्याला ती इंटरव्ह्यूची जी स्टाईल आहे ती आवडली तर ते बोलावं असं वाटतं. धन्यवाद. सो धन्यवाद. थँक्यू. तू मस्त इंटरव्ह्यू घेतोस. 150 रुपये माझे. 150 रुपये. तू त्या केसांचं राज जरा सांग मला, काय कुठलं तेल वापरतो? मी 300 किलोमीटर जाऊन घेऊन येईन. बट थँक्यू. आणि ही काय तो साबण वापरते तर हिचं सुंदरता तर आहेच. तर पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे Thank you. खरंच खूप धन्यवाद. एक नवीन चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल आणि आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.